खरं म्हटलं तर हे जे मतदान होतं 37,062 एकतर अपक्ष अर्ज माझा होता, पक्षाचा एबी फॉर्म नव्हता. त्या दुसरी गोष्ट एबी फॉर्म नसल्यामुळं 9 नंबरला माझं नाव होतं. हे जे निव्वळ मतदान मला झालेलं आहे 37,062 मतदान, हे सुज्ञ मतदार, जागरूक मतदार आणि ज्या जातीसाठी मी काम केलं, मराठा असेल, कातकरी असेल, फाशीपारधी असेल, गोसावी असेल, अल्पसंख्याक मुस्लिम असेल, ख्रिश्चन समाज असेल, कलावंत समाज असेल, कोलाटी असेल, गोसावी असेल, ज्या लोकांसाठी मी जातीसाठी काम केलं त्या लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकून, हे बंदा कुछ तो भी कर सकता है, हा विश्वास टाकून मला भरभरून मतदान दिलेलं आहे. त्यामुळे सुज्ञ मतदाराचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. दोन्ही हात जोडून सुज्ञ मतदारांचा आभार मानतो. दुसरी गोष्ट 37,062 मतदान मी माझा हा नैतिक विजय समजतो. कारण छत्रपतींना जेवढं मतदान पडलंय त्याच्या 32,500 बहुतेक शशिकांत शिंदे साहेब पराजित झालेले आहेत. आणि या दोघांच्या दोन दिग्गजांच्या मध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला 37,062 मतदान पडणं म्हणजे ही बारकी बाब मी मानत नाही. मात्र तरीही हा जो विजय आणला, हा नैतिक विजय मी माझा मानतो. आणि हा नैतिक विजय जर कोणी खेचून आणला असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बॅनर खाली काम करणाऱ्या कडवट, कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. याच्या पाठीमागं युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे असेल, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे असेल, मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक जामदार असेल, शहराध्यक्ष रेखा सकटे असेल, किंवा सातारा तालुकाध्यक्ष रोहिणी माने असेल, सातारा जिल्हा तालुकाध्यक्ष आमचे पैलवान अभिजित आप्पा असतील, किंवा कोरेगाव तालुकाध्यक्ष आमचे पैलवान प्रशांत उबाळे असतील, महाबळेश्वर तालुका अविनाश भोसले आहेत. म्हणजे सगळ्यांनी ज्यांनी कष्ट घेतलं, जे कडवट कट्टर राहिले, जे प्रामाणिक राहिले, जे निष्ठावंत राहिले, या निष्ठावंतांच्या मुळे हा माझा विजय झाला असं मी मानतो. कारण मला आजही साहेब आठवतं, सांगण्याची बाब नाही, मात्र आजही आमचे खिशे फाटके आहेत. बाबासाहेबांच्या शिवरायांच्या आशीर्वादाने आमची बुद्धी फाटकी नाही. खिशे फाटके असल्यामुळे कराडमध्ये प्रचार करत असताना दुपारचं आम्हाला जेवण करायचं. पण जेवण करण्याच्या वेळेला आम्ही निर्णय घेतला की वडापाव खाऊ. पण 20 रुपयाला वडापाव होता आणि 20 रुपये भागवणे इतकी रक्कम माझ्याकडे नव्हती. कराडमध्ये आम्ही 3 ठिकाणी 10 रुपयाला वडापाव कुठे भेटतो हा शोधला आणि 10 रुपयाचा वडापाव खाऊन कार्यकर्त्यांनी प्रचारांनी प्रसार केला. पावाच्या तुकड्यावरती प्रसारांनी प्रचार करणाऱ्या या कार्यकर्त्यांचं विजय हा माझा विजय मी मानतो. आणि काही लोकांनी तर वावटे उठवलेले आहे. शशिकांत शिंदे साहेबांना तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह होतं, मला तुतारी हे चिन्ह होतं. उदयनराजे भोसलेंना मला वाटतं कमळ हे चिन्ह होतं, नाही का. फाईट आमच्या तिघातच झाली. पण काही लोकांनी आवय उठवली की तुतारी चिन्हाचा घोळ झाल्यामुळं शशिकांत शिंदे साहेब पडले. शशिकांत शिंदे साहेबांना बी मला पाडायचंच होतं आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना सुद्धा मला पाडायचंच होतं. कारण दोघांना पाडल्याशिवाय तर मी निवडून येणार नव्हतो. त्यामुळे दोघांना पाडण्यासाठी मी प्रयत्न केलेत. मात्र शशिकांत शिंदे साहेबांबाबतची काय अटकळ बांधली जाते पत्रकारांकडून, ती मला माझ्या पक्ष पदाधिकाऱ्यांना मान्य नाही. कारण शिंदे साहेब हे 3 नंबरला होते. माझा जर 4था आणि 5वा क्रमांक असं तर म्हणता आलं असं की तुतारीचा घोळ झाला. मात्र मी 9व्या क्रमांकाला 8 किलोमीटरचा फरक ठेवून ज्या वेळेला सुज्ञ मतदार अंक शोधत येऊन 9 नंबरचं बटन दाबतो, हे नजर चुकीनं झालेलं नाहीये. 37,000 मतदारांनी मला स्वीकारलेले, माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे. आणि हा विश्वास सातारा जिल्ह्यातल्या बुद्ध शिवराय शाहू फुले आंबेडकर चळवळीला समर्पित करतो. सुज्ञ मतदारांचे पुन्हा एकदा आभार मानतो. लोकसभेला माझ्यावरती विश्वास टाकला, याच पद्धतीने विधानसभेला माझ्यावरती विश्वास टाका. संधीचं सोनं करीन, तुमचा शब्द खाली पडू देणार नाही, एवढी ग्वाही देतो आणि राजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.